principals, my all dear friends, students, and the presented parents present over here for the today's celebration of Republic Day. Today is the 77th Republic Day. So, what exactly Republic Day is? So now our great man, like as you see today, यहाँ पे सब बच्चे अलग अलग वेशभूषा में रेडी हुए हैं. उन्होंने कुछ पब्लिश की थी हमारे सामने, बिकॉज हम इनको पहले कभी देखे नाही. आपण यांना कधी बघितलेलं नव्हतं याच्या आधी. आपण त्यांना छोट्या छोट्या मुलांच्या रूपात बघितलेलं आहे तिथे. त्यांच्या पेरेंट्सनी पण खूप मेहनत करून त्यांना आज इथे परफॉर्म केलेलं आहे. टीचरनी जास्त मेहनत केलेली आहे. पेरेंट्सनी त्यांना मॉर्निंगला उठून गेटअप वगैरे केलेला आहे. त्याच्यात पेरेंट्सचा पण खूप सपोर्ट आहे. कारण की स्टुडंट्स इथे पेरेंट्सच्या नरिशिंगमुळे आणि टीचरच्या नरिशिंगमुळे, कारण की छोट्यापणी असं म्हणतात की मुलं हे मातीचा गोळा असतं. त्यांना सगळ्यात पहिला गुरु असतो त्यांचे पेरेंट्स, दुसरा गुरु त्यांचे टीचर्स असतात. टीचर्सचं सगळ्या मुलांनी ऐकावं, त्यांनी रागवलं. आजकाल मुलांना मारता येत नाही. आम्ही खूप मार खाल्लेला आहे छोट्यापणी. सगळ्या मोठ्या जणांनी खूप मार खाल्लेला आहे. आजकाल तुम्ही खूप फ्रीडम मध्ये जगत आहेत आजकालचे जनरेशन. कधी कधी त्याचा ड्रॉबॅक्स पण खूप आहे, ऍडव्हान्टेज पण खूप आहे. कारण की पेरेंट्स आजकाल मुलांनी काही म्हटलं पेरेंट्स घेऊन देतात. ती कधी कधी गोष्ट खूप चुकीची आहे. त्यांना जाणीवच नसते की आपल्याला हे करायसाठी काहीतरी करावं लागेल समोर जाऊन. 10th स्टँडर्डमध्ये मॅन्डेटरी बघून गेलं की माझ्या मुलाला गिफ्ट 10th स्टँडर्ड पास आउट झालंय. आणि मी आज हा बोर्ड बघितला खूप वर्षानंतर. 100% रिझल्ट का नाही आहे स्टुडंट्सचा. आपण आपल्या मुलांना सगळं काही देतो. त्यांच्याकडनं आपण 10वी पर्यंत एक बेसिक एज्युकेशन एक्सपेक्ट करायला पाहिजे 100%. पेरेंट्सनी पण स्टुडंटला मारायला नाही पाहिजे आणि टीचर्सनी पण खूप चांगल्या वेळी त्यांना गाईड करायला पाहिजे. आजकाल टीचर्स खूप जास्त गाईड करतात. या शाळेत खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी होतात. आज खूप किती जण एक्साइटेड आहे ते आज त्यांना गिफ्ट भेटलेले आहेत. आपण खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या शाळेमध्ये. आता 2 दिवसांनी अजून काहीतरी आपल्या शाळेमध्ये परफॉर्मन्स एक सेलिब्रेशन आहे. कुठलं आहे? 2 दिवसानंतर किती जण मस्ती करणार आहे त्या दिवशी? गॅदरिंग मध्ये कोण पार्ट घेणार आहे? सगळेजण एक्साइटेड आहे यायला. प्रेझेंट करायला पाहिजे. कारण की जे डान्स मध्ये नाही आहे त्यांचे फ्रेंड्स पण डान्स करत. जे स्पोर्ट्स मध्ये आज ज्यांनी पार्ट घेतलेला आहे नेक्स्ट टाइम त्यांनी पण पार्ट घ्यावा. त्यांच्या दुसऱ्या फ्रेंड्सनी पण पार्ट घ्यावं. कारण की सगळे आपापल्या सोबत फ्रेंड्स असतात. मी आज इथे अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली. आपल्या इथे थोडं आपण आपल्या पेरेंट्सचा डिमांड करतो पॅकेट फूडसाठी. हायजीन नसतं ते. कारण की आजकाल बिमारी खूप जास्त वाढलेल्या आहे. आजकाल सगळ्यांच्या पेरेंट्समध्ये सगळे फॅमिली मेंबर्स एक हेल्थ इन्शुरन्स असते. आजकाल ती ट्रेंड आलेली आहे. 20 वर्षापूर्वी ही ट्रेंडच नव्हती हेल्थ इन्शुरन्स नावाची. आजकाल मॅन्डेटरी झालेला आहे. काहीतरी असेल की का मॅन्डेटरी झालेला आहे त्याचा लोकांनी विचार करावा. आपण आपल्या हेल्थकडे बिलकुल लक्ष देत नाही आहे. आणि हा आपल्या वर्षाचा पहिला मोठा सण आहे. त्यांनी मला असं वाटतं की सगळ्यांनी फायबर्स खायला पाहिजे. कारण की मी आज जिथे मुलं बघितलं 6th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड त्यांची हाईट चांगली नाही आहे. लोक ओबेस्ड आहे त्याच्या म्हणजे खूप लठ्ठपणा आहे. अदरवाईज खूप बारीक आहे. लोक नॉर्मल ग्रेडमध्ये नाही आहे. मला असं वाटतं की आपल्याला फ्रीडम दिलेलं आहे. थोर पोलिसांनी खूप काम करून गेलेलं आहे. त्यांनी त्यांच्या वेळी काम केलं. आपण आपल्यासाठी स्टार्ट करायला पाहिजे. फ्रीडम काय आहे? मला असं वाटतं की लोकांना डेफिनेशन असणार नाही. लोक 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट सेलिब्रेट करतात इथे. पण त्याचं महत्त्व काय आहे हे वेगवेगळ्या डेफिनेशननी घ्यायला पाहिजे. छोटे मुलं ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी त्यांचं हेल्थ कसं बनवायला पाहिजे. कारण की आजकाल तुम्ही बघा आपले आजी आजोबा 90 वर्ष जगायचे. आपण 90 वर्ष जगत
कधी हेल्थच नाही आहे. 60-70 जण यांना हार्ट अटॅक आला नाही, आपण दैनंदिन हीच गोष्ट बघत असतो. मला असं वाटतं की हेल्थ पॉलिसी काढायला पाहिजे, मॅन्डेटरी आहे, पण आपण आपली ती पॉलिसी कधी यूज मध्ये कोणाच्या आली नाही पाहिजे ही माझी रिक्वेस्ट आहे. कारण की पैसे लागतात समोर जाऊन, म्हणून आज आपण ती गोष्ट काढावी अशी माझी विनंती पण आहे. पण मला असं वाटतं की कधीच ती गोष्ट यूज मध्ये नाही यायला पाहिजे. ते पैसे गेले जाऊन जायला पाहिजे, त्याचा कधी कोणी उपयोग नाही घ्यायला पाहिजे हेल्थ पॉलिसीचा. छोट्या मुला 8वी 9वी 10वीतले जे आहेत त्यांना पंख फुटतात. फ्रीडमचा पंख वेगळा आहे. 10वी 9वीच्या नंतर पंख फुटणं म्हणजे मुलगा किंवा मुलगी वाया असं पेरेंट्सला पण वाटतं आणि सोसायटी पण म्हणते की अरे याला 11वीची हवा लागली. मला असं वाटतं की आपल्या शाळेतल्या कुठल्याच मुलाला 11वीची हवा लागू नये. त्याचं नरिशिंग त्यांच्या पेरेंट्सनी टीचर्सनी खूप चांगल्याने करावं सगळ्यांनी. आणि मला नेक्स्ट टाइम बोर्डवरती म्हणजे मी एक्सपेक्ट करते 10th स्टँडर्डच्या स्टुडंटला की नेक्स्ट टाइम कुठला मला तिथे 100% रिझल्ट दिसायला पाहिजे. कारण की टीचर्स खूप सपोर्ट करतात इकडचे. बॅकअपचे स्टेज फक्त टीचर्सच आहे जे तुम्हाला इतकं प्रोत्साहन करून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत आहे वर्षातनं. तुम्ही त्याला स्टार्ट करा, खूप चांगली गोष्ट. मी सुद्धा या शाळेतली स्टुडंट आहे. मी पण या शाळेतनं पासआउट झालेली आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप चांगलं करिअर बनावं, स्वतःच्या पेरेंट्सची रिस्पेक्ट करावी. आपण आपल्या पेरेंट्सकडनं खूप एक्सेप्ट करतो, ते ऑलरेडी आपल्याला खूप काही देतात. त्याच्यानंतर पण आपले थोडेसे नखरे असतात की बाबा तुम्ही मला हे नाही घेऊन दिलं, ते नाही घेऊन दिलं, तसं नाही करावं. तुम्ही तुमच्या पायावरती राहायला पाहिजे. आपल्या 10th स्टँडर्ड डिरेक्शन तुम्हाला कोणी दिलं नाही तर तुमचे गुरु जे पण कोणी आहेत, तुमचे टीचर्स आहेत, तुम्ही त्यांना मानता किंवा मग तुम्ही कुठल्या तुमच्या फॅमिली मेंबर्सना मानता, त्यांच्याकडनं गायडन्स घ्या. आणि मी ते माझे 2 सांगू शकतो.